नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पाहत आहात एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल एक असा जे झाड आहे, त्या झाडाची म्हणजे जंगलातलं झाड आहे आणि त्या जंगलातल्या रानभाजीचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण चाललो आहोत रानभाजीच्या शोधण्यासाठी जंगलात. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. तुम्हाला रानभाजी सर्व मी दाखवणार आहे. तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही हे संपूर्ण दिसणारं रानभाजीचं झाड, ती म्हणजे रानभाजी. या झाडाची ओळख तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असाल. तर हे दिसणारं रानभाजीचं झाड हे आहे भोकर, म्हणून आमच्याकडे ह्या नावाने ह्या झाडाची ओळख आहे. तर मित्रांनो, हे पहा, या रानभाजी आहे. ह्या झाडाला याचा मोहर आलेला असतो आणि त्या मोहराची भाजी केली जाते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पुढे पहा. तर तुम्हाला दाखवणार आहे हे झाड कसं आणि कशा पद्धतीने राहतं आणि त्याचे मोहर हा कसा काढला जातो. तर ते संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही. हे दिसणारं हे असं भोकरीचं झाड आहे आणि हे आमची फॅमिली मेंबर्स ही भाजी जमा करण्यासाठी आलेले आहे. तर मित्रांनो, हे खाली हे पिशवीमध्ये दिसत आहे तुम्हाला. ही भाजी आम्ही झाडावरून तोडले आहे. तर झाड हे कशा पद्धतीने आहे ते तुम्हाला दाखवणार आहे मी. रे पहा मित्रांनो, या झाडाची पाने आणि त्याला लागलेला अशी एक गुच्छ म्हणून असा मोहरासारखा आलेला हा गुच्छ. तर तो गुच्छ तोडून त्याची ही भाजी केली जाते. तर ही भाजीचं महत्त्व असं मानलं जातं की या रानभाजी म्हणजे अतिशय आपल्याला आवडणारी आणि अतिशय नवीन अशी हवीशी वाटणारी, खावाशी वाटणारी गोड रानभाजी. हे पहा, एवढं मोठं झाड असतं आणि ह्या झाडावर हे पहा संपूर्ण आमचे फॅमिली मेंबर्स या झाडावर चढून ही भाजी जमा करत आहोत. तर मित्रांनो, पाहू शकता, या असं भोकरीचं झाड आहे. तर तुमच्याकडे ह्या झाडाला काय म्हणतात ते तुम्ही अवश्य कमेंटमध्ये करून सांगा. तर मित्रांनो, आमच्याकडे या नावाने ओळखलं जाणारं हे झाड आहे आणि ह्या झाडाला लागणारा मोहर असा एकदम म्हणजे असा गुच्छासारखा मोहर येतो आणि ते मोहर तोडून तर त्याची भाजी ही पहिली शिजवून नंतर त्याची तेल कांद्यात परतून ही भाजी केली जाते. अतिशय खाण्यासाठी अतिशय स्वादिष्ट लागते. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा हे झाड तुम्हाला कधी जर कुठे बाहेर जंगलात दिसला, तर हे शक्यतो जंगलामध्ये झाड असतं, त्याच्यामुळे हे रानभाजी अवश्य तुम्ही खा. जर तुम्हाला कुठं विकण्यासाठी दिसली किंवा रानात जर दिसली, तर तुम्ही हे तोडून याची भाजी अवश्य एकदा खा. तर तुम्हाला खूप आवडेल. तर मित्रांनो, हे पहा, या अशी आम्ही एवढी सारी पिशवी भरून ही भाजी जमा केली आहे. इकडे तुम्हाला दिसत असेल या फडक्यामध्ये सुद्धा आहे आणि या पिशवीमध्ये सुद्धा एवढी भाजी जमा केली आहे. तर मित्रांनो, या अशी आहे या भोकरीच्या झाडाची रानभाजीची ओळख. तर तुम्हाला दाखवली आहे मित्रांनो. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुम्ही या भाजीला प्रतिसाद द्या आपल्या चॅनलला. तर मित्रांनो, धन्यवाद.